कोणत्याही प्रकारचं क्रिकेट न खेळता तुम्ही एक इंटरनॅशनल अंपायर होऊ शकता का? उत्तर आहे हो. माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला होता, की मी कुठल्याही प्रकारचं क्रिकेट खेळलो नाही, तर मी एक इंटरनॅशनल अंपायर होऊ शकतो का? तर येस, तुम्ही इंटरनॅशनल अंपायर होऊ शकता. ते कसं? जिल्हा क्रिकेट असोसिएशन किंवा स्टेट क्रिकेट असोसिएशन ह्या अंपायरिंगचे एक्झाम्स घेत असतात. त्याची माहिती तुम्हाला जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये मिळेल. स्टेट क्रिकेट असोसिएशनची अंपायरिंगची एक्झाम तुम्ही पास झाल्यानंतर काही दिवस तुम्हाला जिल्हा क्रिकेट असोसिएशन व स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलवरती काम करावं लागेल. तुमचा परफॉर्मन्स, तुमचा फिटनेस, तुमची निर्णय क्षमता आणि तुम्हाला नियमांचं असलेलं सखोल ज्ञान हे बघून BCCIच्या परीक्षेसाठी तुम्हाला रिकमेंड केलं जातं. BCCIची अंपायरिंगची परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला डोमेस्टिक सर्कलमध्ये अंपायरिंगसाठी चान्स मिळतो. तिथलाही तुमचा परफॉर्मन्स स्काउट केला जातो. MCC म्हणजेच मॅरिलेबॉन क्रिकेट क्लब याचे काही नियम असतात, क्रिकेटबद्दलचे काही नियम असतात. त्या नियमांचं सखोल ज्ञान असणं आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर काही दिवस BCCIमध्ये तुम्ही काम केल्यानंतर किंवा BCCIच्या पॅनलवरती तुम्ही काम केल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICCची अंपायरिंगची परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनली रिकग्नाइज होता. याचा अर्थ इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल तुम्हाला अंपायरिंगच्या पॅनलवरती घेतं आणि तिथं तुम्हाला इंटरनॅशनली जे मॅचेस होतात, T20 असतील, 50 ओव्हरच्या वन डेज असतील, टेस्ट क्रिकेट असेल किंवा IPL असेल, यामध्ये तुम्ही काम करू शकता. तर वाट कसली बघताय? कुठल्याही प्रकारचं क्रिकेट जरी खेळलेलं नसाल आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये काम करायची इच्छा असेल, तर अंपायरिंगच्या परीक्षा द्या आणि तुमचं स्वप्न घडवा क्रिकेटमध्ये काम करण्याचं. मी आनंद शेलार, फॉर्मर कोच टू वेस्ट इंडिज मास्टर्स, वेस्ट इंडिज लिजेंड्स, साऊथ आफ्रिका मास्टर्स आणि US क्रिकेट. अशा अनेक साऱ्या माहितींसाठी फॉलो करायला विसरू नका.